What's up guys? Let's do some analysis on today's market. ॲक्च्युली मला वेळ नाही मिळाला सकाळी लाईव्ह रेकॉर्ड करायला, मी बाहेर होतो ॲक्च्युली. बट ॲज युजल मी मोबाईलवर मार्केट ट्रॅक करत होतो आणि ट्रेडही घेतल्या मी आणि मेड सम प्रॉफिट, अ लिटल बिट ऑफ 500 रुपीज प्रॉफिट आय मेड टुडे. आय शो यू. लुक दिस. अँड 2 लॉसेस, ॲक्च्युली 2 लॉस झाले, छोटे छोटे स्टॉप लॉस झाले आणि एक मोठा प्रॉफिट झाला. मग ते नेट वगैरे बघून, लॉस वगैरे बघून सर्व नेट 500 मला प्रॉफिट झाला. पण तुम्ही एक नोटीस करू शकताय, जसं मी नेहमी सांगतो, स्टॉप लॉस ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच माझा 300, 350 आणि 250 एवढा लॉस झालाय 2 ट्रेड्समध्ये. बघितलं, म्हणजे रिस्क कॅल्क्युलेटेड आहे. ह्याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क, की तू आपली रिस्क कॅल्क्युलेट करायची आणि मग रिस्क घ्यायची. जसं त्यामुळे बघा 2 छोटे छोटे लॉस झाले, पण तिसरा मोठा प्रॉफिट होता 1100चा. त्यामुळे कसं नेट मला 500 रुपीज प्रॉफिट झाला. ओके, दॅट्स वाय मी ऑलवेज सांगतो की स्टॉप लॉस ठेवत जावा कॅल्क्युलेटेड, 4 to 5 पॉईंट्स मॅक्स. ओके, तो सांगतो ते कसं घेतलं वगैरे. तर आज बघूया, मार्केट साईडवेजच होता. हा, मार्केट आज इथे किती आहे? 9:15 इथे. आज मार्केट इथे ओपन झाला, या पॉइंटला आज मार्केट ओपन झाला आणि त्याच पॉइंटला आज क्लोजही झालाय. ओपन अँड क्लोज इज द सेम पॉइंट फॉर टुडे. सो मार्केट आज म्हणजे डोजी बनवले असणार. याला म्हणतात डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न, डोजी कॅन्डल. आज डोजी बनवलाय. मग उद्या मार्केट कसं असेल बघू. तर मार्केटचा हा हाय आहे. आज मार्केटचा हाय होता आणि हा लो. ठीक आहे, मी कुठे घेतला ट्रेड? दोन जे मला लॉस झाले ते इकडे झाले, या साईडला झाले, या झोन मध्ये झाले. ऍक्च्युली हा जो साइडवेज झोन होता इकडे मला ते 2 लॉस झाले आणि जो प्रॉफिट आहे तो या साईडला झाला, शेवटी झाला आणि ते एंडला झाला. तो कसा सांगतो, व्हॉट आय सी टू टेक द ट्रेड. ओके, तर जसं तुम्ही बघू शकताय, हे लोअर लो, लोअर लो, लोअर लो. ओके, लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय, राईट. ओके, हा पॅटर्न ब्रेक केला इकडे, हा पॅटर्न इथे ब्रेक केला, हायर लो बनवला. दिस इज हायर लो, हायर लो. ओके, हा लोअर लो, ऑल टाइम लो होता इकडचा, लोअर लो. आणि मग इथे हा पॅटर्न ब्रेक केला, हायर लो बनवला. मग झाला एक न्यू ट्रेंड स्टार्ट झाला. हा ट्रेंड तोडला आहे, 5 मिनिट कॅन्डलमध्ये बघा, 5 मिनिट कॅन्डलमध्ये हा ट्रेंड तोडला आणि न्यू ट्रेंड स्टार्ट झाला. मग इथे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली इकडे पुढे, सांगतोच. तर इथे अजून एक गोष्ट काय बघितली मी, की हा बघा, हा जो झोन आहे इथे RSI बघा कुठे, हा RSIचा झोन. ठीक आहे, हा जो झोन आहे इथे, हा RSI कुठे आहे. कॅन्डल्स जेव्हा, 1 मिनिट, तर कॅन्डल्स जेव्हा ह्या डिरेक्शनला असतात ना, कॅन्डल्स, ओके, आणि RSI जेव्हा ह्या डिरेक्शनला असतो किंवा अप डिरेक्शनला असतो RSI, तर ह्याला म्हणतात बुलिश डायव्हर्जन. इथे होतं बुलिश, इथे बुलिश डायव्हर्जन क्रिएट झाला. काय बुलिश डायव्हर्जन? बुलिश डायव्हर्जन. ओके, हा बुलिश डायव्हर्जन इथे क्रिएट झाला. मग म्हणजे काय, की इथून नेक्स्ट आहे बुलिश ट्रेंड बनणार आहे, ह्याची श्युरिटी मिळते, क्लॅरिटी मिळते. हा होता बुलिश डायव्हर्जन, तो मार्केट अप जाईल नेक्स्ट. ओके, आणि तेच झालं. ठीक आहे, मग जो प्रिव्हियस पॅटर्न तोडला मार्केटने, हे सेकंड झालं. फर्स्ट तर बुलिश डायव्हर्जन क्रिएट झाला
सेकंड हा जो लोअर लोचा पॅटर्न होता, लोअर हायचा पॅटर्न होता तो तोडला, हायर लो बनवला, हायर लो बनवला, मग आपल्याला ट्रेड मिळाली. मग इथे मी बोललो की इथं थोडा तर अजून वरती जाणारच. मग कुठे 26,000 मी घेतला, 26,000. ओके, हा बघा 26,000चा प्रीमियम घेतला. 5 मिनिट्समध्ये जाऊ. हो का, बुलिश डायव्हर्जन RSI इथे पण तेच बनवलं, बुलिश डायव्हर्जन. ओके, मी इथे हा जो पॅटर्न याने ब्रेक केला इथे, ठीक आहे. मग हा न्यू सपोर्ट बनवला. हा जो रेजिस्टन्स होता हा एक छोटा रेजिस्टन्स आहे. हा जेव्हा ब्रेक केला आणि मग न्यू तो सपोर्ट बनला, ठीक आहे. हा मग पुन्हा एक सपोर्ट बनला, मग इथे मी घेतला. मग ही या कॅन्डलला मी एंट्री मारली आणि मग हा किती 190 समथिंग किती आहे, 185 माझा स्टॉप लॉस होता. 190 ला घेतला, 185 समथिंग माझा स्टॉप लॉस होता. आणि मग ह्या कॅन्डलमध्ये मी या कॅन्डलमध्ये मी एक्झिट झालो. ठीक आहे, एवढं सिंपल आहे बस. पण स्टॉप लॉस सोबत खेळायचं. ओके, म्हणजे छोटा लॉस होतो आणि मोठा प्रॉफिट होतो. 1:2 बोला ना, 1:1, 1:2, 1:1 प्रॉफिट म्हणजे लॉस पण तेवढाच आपण कॅल्क्युलेट करतो आणि प्रॉफिट पण मी तेवढाच होणार ना एक्झिट होणार. असं 1:2 म्हणजे तर मी माझा लॉस 250 रुपये कॅल्क्युलेट केला तर प्रॉफिट 500 रुपये कॅल्क्युलेट केला. म्हणजे 5 पॉईंटचा समजा 5 पॉईंट मी लॉस कॅल्क्युलेट केला तर 10 पॉईंट मी प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ह्याला बोलतो 1:2, 1:4 हे असे कॅल्क्युलेट केलं जातं ते. ठीक आहे, हे झालं. मी एक्झिट मारला तिथे, हायर लो ऑलमोस्ट 3 झाले. शेवटची ट्रेड होती ही, कितीतरी 3च्या नंतरची ट्रेड होती. अजून एक एक्झाम्पल देतो. अशा प्रकारे काय आपल्याला आज प्रॉफिट झालेला आहे. आणि अजून मी एक्झाम्पल देतो इथे, हायर लोज सॉरी बुलिश डायव्हर्जनचे एक्झाम्पल देतो तुम्हाला. ऍक्च्युली डायव्हर्जनचा सोडा, मी तुम्हाला मार्केटचा गेम कसा असतो की कसं एकाच पॅटर्नवर एकाच गोष्टीवर गोष्ट ठरून नाही राहत, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे एकच पॅटर्न किंवा एकच काय बोलत एकच स्टडी ही कंपल्सरी नाही हे मी सांगतो तुम्हाला. आता इथेही बघा, अजून एक एक्झाम्पल. बुलिश डायव्हर्जन यावेळेला बुलिश डायव्हर्जन झाला. ठीक आहे, आणि इथे बघा मग हा कॅन्डल वरती गेला, हे अप ट्रेंड. ठीक आहे, मग इथे हा ट्रायंगल, हा बुलिश ट्रायंगल बनवला, ओके. बुलिश ट्रायंगल, बुलिश फ्लॅग बोला. मग इथून पुन्हा मार्केट वरती गेला, आणि ह्या झोनला RSI कुठे बघा, इथे आहे. इथून मार्केट वरती गेला, ह्या झोनला बघितलं. हा RSI बघा, इथे कॅन्डल पॅटर्न्स असे या डिरेक्शनला आहे, हे कॅन्डल्स असे आहेत. ठीक आहे, आणि RSI असा आहे. सी, RSI ची लेवल बघा, खालती आहे ना RSI. याला म्हणतात बिअरिश डायव्हर्जन. जसं इथे बुलिश डायव्हर्जन बनलाय तर इथे बिअरिश डायव्हर्जन बनलाय. राईट, बुलिश अँड बिअरिश. हा आहे बुलिश आणि हा आहे बेअरिश. बुलिश अँड बेअरिश डायव्हर्जन. या एक ट्रेंड मिळते, म्हणजे इथे आपण ट्रेड घेऊ शकतो पण विथ स्टॉप लॉस ओनली. ठीक आहे, हा ओके गाईस, आज प्रॉफिट मध्ये क्लोज झालेला आहे ट्रेड. दॅट्स इट फॉर टुडे.
मी शिकवेन तुम्हाला पुढे पुढे नेक्स्ट. आता मी थोडं गडबडीमध्ये मी बनवला असेल हा ब्लॉग, समजून घ्या. मी तुम्हाला पुढे एकदम प्रॉपरली व्हिडिओज बनवत जाईल, प्रॉपरली एकदम. मी पीपीटी टाईप वगैरे असं मी प्रेझेंटेशन्स वगैरे करणार आहे. फर्स्ट नेक्स्ट व्हिडिओ तो मी व्हॉट इज शेअर्स यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ. पण तिथून मी आपली जर्नी सुरू होईल. शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, या सर्व गोष्टी मी सांगेन तुम्हाला. सध्या मला आज एक व्हिडिओ बनवायचाच होता म्हणून मी तो बनवला आहे हा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.